आज शाळा सुटली तसा नवसू धावत घरी जायला निघाला. शाळेतून मिळालेल्या गणवेशातला शर्ट त्याला अगदी ढगळवायचा. अनवाणी पायाने नवसूने जशी धावायला सुरुवात केली तसा त्याचा तो शर्ट शिळ्यात हवा भरल्यासारखा फुगला. वया पुस्तकांची पिशवी फार काही जड नव्हती, तरी त्याने ती डोक्यावर घेतली होती. धावता धावता अधूनमधून नवसू एका हाताने हलकेच डोक्यावरल्या पिशवीला आधार देत होता. तसं पाहिलं तर नवसू एरवी शाळा सुटल्यावर रमत गमत तासाभराने घरी जायचा. पण आज मात्र त्याला घरी जायची फारच घाई लागली होती, कारण घरी जाऊन त्याला तयारी करायची होती ना. डोंगर उतारावरून चढ 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 पाय टाकत तो खाली उतरला. जोराने धावत एकाच उडीत ओहळ पार केला. शेताच्या बांधावरून तो धावत धावत थेट अंगणात येऊन पोचला. त्याचा बाबा तिथेच कोयतीने बांबू तासत बसला होता. पण त्याच्याकडे मुळीच लक्ष न देता तो सरळ घरात शिरला आणि आईकडे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, होऊन दे मी जाण हा. कुठं? वसईला शिबिर हा ना ते उंद तथंच राहण हा शिबिरात. एकलाच जास रा? आईने काळजीने विचारलं. निही गुरुजी आहा नाही काय? हातपाय धुता धुता नवसूने उत्तर दिलं आणि नंतर लगेच त्याने कपड्यांची पिशवी भरली. वाटेत खायला उपयोगी पडेल म्हणून 2 लहान लहान काकड्या भरल्या, टॉवेल भरला. आणि गुरुजींनी काय सांगितलं होतं, एक घोंगडी आणि एक चादरही भरली. आणि नंतर सगळ्यात शेवटी माळ्यावर ठेवलेला महालक्ष्मीच्या जत्रेतून आणलेला चपलाचा जोड त्याने पिशवीत खुपसला. एरवी त्याला चपलांची अडचणच व्हायची म्हणा, पण उद्या वसईला जायचं म्हणून बसमध्ये बसायच्या अगोदर या चपला पायात घालायच्याच असं त्याने मनोमन ठरवून टाकलं. संध्याकाळचं जेवण झाल्यावर खजुरीच्या पानांची चटई त्याने पसरली आणि त्यावर तो झोपी गेला. शिबिर म्हणजे नेमकं काय हे ना त्याला माहित होतं ना त्याच्या घरच्यांना, कारण त्याच्या बीजपाड्यामधून कोणीच कधीच शिबिराला गेलं नव्हतं. पण उद्या गुरुजींसोबत बसमध्ये बसून एवढ्या लांबचा प्रवास करायचा याचंच त्याला अप्रूप वाटत होतं.